सुरुवातीलाच आत्ताची महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आणि या बैठकीत मवियासोबत निवडणूक लढायची की स्वबळावर असा सवाल उपस्थित करण्यात आला। शिवाय मनसेला मवियासोबत घ्यायचं का यावर ही चर्चा झाली। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवायची का हा निर्णय मुंबई आणि प्रदेश अध्यक्ष घेतील। पुढील काही दिवसांमध्ये याचा निर्णय होईल असंही चेन्नीथला म्हणाले। शिवाय जास्तीत जास्त काँग्रेस नगरसेवक जिंकून आणण्याचं काम सगळ्यांनी करावं असाही सल्ला दिलाय। एकमेकांच्या विरोधात तक्रारीचा सूर लावू नका, अंतर्गत नाराजीचा फटका पक्षाला बसेल असं सांगत चेन्नीथला यांनी काँग्रेस नेत्यांचे कानही टोचले। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय नेमकं झालेलं आहे या बैठकीमध्ये? महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत। या दरम्यान त्यांनी मुंबईतले महत्वाचे नेते तसंच प्रदेशचे काही प्रमुख नेते यांच्याशी संवाद केलेला आहे। प्रामुख्याने चर्चा सुरू आहे की राज ठाकरे हे जर म्हणजे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पार्टीबरोबर जर सोबत जात असतील तर मग काँग्रेसची भूमिका काय आहे। अर्थात काही जणांनी या पूर्ण बैठकीमध्ये काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना सोबत घेऊ नये असे सूर काही नेत्यांनी लावलेला आहे। दुसरीकडे याबाबतचा अंतिम निर्णय हे दिल्लीतले काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी तसंच मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड तसंच प्रदेश अध्यक्ष जे सत्ता आहेत ते घेतलं असं सांगण्यात आलेलं आहे। वर्षा गायकवाड यांच्याविषयीची नाराजीची सूर वारंवार मुंबईचे काँग्रेसचे नेते व्यक्त करत असतात। त्या दृष्टिकोनातून सुद्धा रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे कान टोचल्याचे या बैठकीत समोर आलेलं आहे। पक्षांतर्गतला कलह समोर मांडू नये आणि त्याच्यामुळे काँग्रेसला फटका बसतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वाधिक नगरसेवक जिंकून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची भूमिका घ्यावी अशा स्वरूपाचा सूर सुद्धा चेन्नीथला यांनी पक्षांतर्गतच्या नाराजीवरनं सुद्धा चेन्नीथला यांनी काँग्रेसच्या मुंबईच्या अनेक नेत्यांचे कान सुद्धा टोचलेले आहेत। कुठे ना कुठेतरी वर्षा गायकवाड यांची नाराजी आणि त्यांच्याविषयीच्या कार्यपद्धतीविषयी मुद्दे मांडले जातात। यावरनं अशा स्वरूपाची भूमिका रमेश चेन्नीथला यांनी मांडण्याचं दिसून येतं। ओव्हरऑल जर पाहिलं तर मुळात मनसेला सोबत घेण्याबाबत मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा विरोध असल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।